श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 6वे पर्व औशावतरण पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. पंचाल देशामध्ये कृष्णेचे म्हणजे द्रौपदीचे स्वयंवर होणार आहे हे वृत्त पांडवांना समजले. ते स्वयंवर मंटपामध्ये गेले आणि कृष्णेची म्हणजेच द्रौपदीची त्यांनी प्राप्ती करून घेतली. स्वयंवर मंटपात द्रौपदीची प्राप्ती करून घेतल्यावर पांडव 1 वर्षपर्यंत तेथेच राहिले. पण तेथे त्यांचे खरे रूप उघडकीस आल्यामुळे म्हणजे हे पांडव आहेत असे सर्वांना समजल्यामुळे ते शत्रुघ्न पांडव हस्तिनापुराला परत आले. ते राजधानीत परत आल्यावर राजा धृतराष्ट्र आणि भीष्म यांना म्हणाले, तुमच्या भावांशी म्हणजे कौरवांशी कलह होण्याचे असे टळेल याविषयी आम्ही दोघांनी विचार केला आहे आणि तुम्ही खांडव प्रस्थामध्ये राहणेच योग्य होईल असे आम्हाला वाटते. म्हणून तुम्ही आपली आढ्यता टाकून द्या आणि अनेक ग्रामांनी वेढलेल्या आणि व्यवस्थित आखलेल्या मोठमोठ्या रस्त्यांनी युक्त असलेल्या खांडव प्रस्थामध्ये राहण्यासाठी जा. धृतराष्ट्राच्या आणि भीष्माच्या सांगण्यावरून सर्व मूल्यवान वस्तू घेऊन आपल्या सर्व आप्तेष्टांसमवेत व मित्रांसमवेत पांडव खांडवप्रस्थ नगरामध्ये गेले. आपल्या शस्त्रांच्या बळावर अनेक राजांना जिंकून धर्माचरण करून सत्यव्रताचे पालन करून कोणत्याही प्रकारे उन्मत्त न होता नित्य सावध राहून क्षमाशील राहून आणि असंख्य शत्रूंना संत्रस्त करीत ते पांडव खांडव प्रस्थामध्ये पुष्कळ वर्षे राहिले. महायशस्वी भीमसेनाने पूर्वेकडील देश जिंकले. अर्जुनाने उत्तरेकडील देश जिंकले. पश्चिमेकडील देश नकुलाने जिंकले आणि दक्षिणेकडील देश सहदेवाने जिंकले आणि अशा रीतीने त्यांनी सर्व पृथ्वीचे प्रभुत्व प्राप्त करून घेतले. सूर्यासमान तेजस्वी असलेले ते 5 पराक्रमी पांडव आणि आकाशात तळपणारा साक्षात सूर्य यांच्या योगाने पृथ्वीला जणू 1 सूर्याऐवजी 6 सूर्यांची जोड लाभली. त्यानंतर काही विशिष्ट निमित्ताने सव्यसाची पुरुषश्रेष्ठ स्थिर चित्ताचा अनेक गुणांनी मंडित असा आपला प्राणापेक्षाही अधिक प्रिय भ्राता जो अर्जुन त्याला धर्मराज युधिष्ठिराने वनामध्ये धाडले. 1 पूर्ण संवत्सर आणि वर 1 महिना इतका काळपर्यंत अर्जुन वनामध्ये भ्रमण करीत होता. नंतर तो द्वारका नगरीत ऋषिकेश कृष्णाकडे गेला. द्वारकेमध्ये कृष्णाची धाकटी बहीण कमलनयना प्रियंवदा सुभद्रा अर्जुनाची पत्नी झाली आणि ती सुभद्रा इंद्राबरोबर शची एकरूप झाली किंवा प्रत्यक्ष श्री म्हणजे लक्ष्मी कृष्णाशी एकरूप झाली. त्याचप्रमाणे अर्जुनाशी उत्कट प्रीतीने एकरूप झाली. नंतर कृष्णाच्या मदतीने अर्जुनाने खांडव वनामध्ये अग्नीला तृप्त केले आणि दृढ निश्चयाची जोड लाभलेल्या विष्णूला शत्रूंचे निर्दालन करण्याचा जसा फारसा भार वाटत नाही तसा कृष्णाचे सहाय्य मिळाल्यामुळे खांडव वन दग्ध करून टाकण्याचा अर्जुनाला देखील फारसा भार वाटला नाही आणि तृप्त झालेल्या अग्नीने सुद्धा गांडीव नामक एक अद्भुत धनुष्य बहाल केले. त्याच्या जोडीला कधीही न संपणाऱ्या बाणांनी भरलेले 2 भाते आणि वानर ध्वजाने मंडित असलेला रथ यांचाही लाभ अर्जुनाला अग्नीमुळे झाला. खांडव वनाला लागलेल्या आगीमधून अर्जुनाने मय नामक विख्यात असुराची सुटका केली. याच मयासुराने
पांडवांसाठी रत्नखचित दिव्य सभा निर्माण केली. याच सभेमध्ये हिंडत असताना दुष्टबुद्धी मूर्ख दुर्योधनाला लोभाने ग्रासले. नंतर द्यूतक्रीडेच्या प्रसंगी दुर्योधनाने शकुनीकडून युधिष्ठिराची फसवणूक केली आणि त्याला 12 वर्षेपर्यंत वनवासात पाठविले आणि आणखी 1 वर्ष कोणत्या तरी देशामध्ये अज्ञातवासात राहण्यास लावले. अज्ञातवास संपल्यानंतर 14व्या वर्षी पांडव स्वतःच्या मालकीचे धन कौरवांकडे परत मागू लागले, पण ते त्यांना परत मिळाले नाही. त्याच प्रकारातून पुढे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये पांडवांनी क्षत्रियांची सारी जमातच समूळ नष्ट करून टाकली आणि दुर्योधनाचा वध करून नष्टप्राय झालेल्या राज्याचे ते धनी झाले. विजयी वीरांचा अग्रणी असलेल्या जन्मेजया, ज्यांना निंद्य कर्म माहीत नव्हते अशा तुझ्या प्रपितामहांचा म्हणजेच पांडवांचा हा असा इतिहास आहे. हा इतिहास म्हणजे पांडवांशी केलेल्या ज्या वैरामुळे कौरवांच्या राज्याचा अंत झाला त्या वैराचा आणि पांडवांनी संपादन केलेल्या विजयाचा इतिहास होय. जन्मेजय म्हणाला, द्विजश्रेष्ठ कौरवांचे गाजलेले समग्र चरित्र ज्यामध्ये अंतर्भूत झाले आहे असे महाभारत नावाचे आख्यान आपण मला संक्षेपाने सांगितले आहे. पण हे पुण्यशील तपोधना रमणीय आशयाने परिपूर्ण असलेली ही कथा आपण मला पुन्हा एकवार सविस्तर विस्ताराने सांगा. ती विस्ताराने ऐकण्यासाठी मला अनावर उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून कृपा करून आपण मला ही कथा पुन्हा एकवार विस्ताराने सांगावी. पूर्वजांचे स्पृहणीय चरित्र ऐकत असता माझी तृप्ती कशी होत नाही. धर्मांचे सत्य स्वरूप जाणणाऱ्या पांडवांनी केव्हाही अवध्य असलेल्या भीष्माचार्यांचा आणि द्रोणाचार्यांचा वध केला आणि असे असूनही सर्व लोक त्यांची प्रशंसाच करीत असतात. या प्रकारच्या मुळाशी जे कारण आहे ते क्षुद्र असणे शक्यच नाही. अंगी मोठे सामर्थ्य असताना सुद्धा दुष्टबुद्धी कौरवांनी जाणून बुजून दिलेल्या यातना त्या निष्पाप पुरुष श्रेष्ठ पांडवांनी सहन केल्या त्या काय म्हणून. लक्षावधी हत्तींचे बळ ज्याच्या अंगी होते अशा वृकोदर भीमसेनाने असह्य यातना होत असतानाही आपला अनावर क्रोध कशासाठी बरे आवरून धरला. दुरात्म्या कौरवांनी इतका छळ चालविला असता अंगी सामर्थ्य असूनही द्रौपदीने आपल्या नेत्रातील क्रोधाग्नीने त्यांना दग्ध का केले नाही. दुष्टबुद्धी कौरवांनी केलेल्या कपटी कारस्थानामुळे द्यूतामध्ये संकटात सापडलेल्या युधिष्ठिरासमवेत नकुल आणि सहदेव वनामध्ये गेले ते का म्हणून. प्रत्यक्ष धर्मराजाचा पुत्र असलेल्या आणि धर्माचरण करण्याचा अग्रणी असलेल्या धर्मवेत्या युधिष्ठिराने जरूर नसताना इतके अपार क्लेश कशासाठी बरे सहन केले. बाणांची वृष्टी करून अनेक सेना यमसदनामध्ये धाडण्याचे सामर्थ्य अंगी असलेल्या धनंजय अर्जुनाने प्रत्यक्ष कृष्ण पाठीराखा असतानाही ते सारे असह्य क्लेश का बरे सहन केले. हे तपोधन आपण या साऱ्या गोष्टींचा उलगडा करून मला सांगावे आणि त्या महापराक्रमी पांडवांनी निरनिराळ्या प्रसंगी काय काय केले तेही आपण मला इत्थंभूत कथन करावे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे वैशंपायनाने दिलेली आपण उद्या वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.